जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया। न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईमध्ये गणेशोत्सव काळामध्ये डीजे बंदी आहे। त्यामुळे गणेशोत्सव काळामध्ये डीजे वाजल्यास मुंबई पोलीस कारवाई करणार आहेत। ज्या मंडळाकडून या आदेशाचं उल्लंघन होईल त्यावर कडक कारवाई केली जाईल। पाहूया या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख असणारा, सामाजिक जीवनात अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सण म्हणजे गणपती बाप्पाचा गणेशोत्सव। पण गेल्या काही वर्षात डीजेच्या दंडनाटामुळे या उत्सवाच्या उत्साहाला जणू गालबोट लागले। कारण गणेशोत्सव आणि डीजे हे सध्या समीकरण बनले। डीजेच्या अतिप्रचंड आवाजात काढल्या जाणाऱ्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकांमुळे त्यावर आता कायद्यानं कारवाई करण्याची वेळ आली। मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा मुंबईमध्ये डीजेवर बंदी लागू केली। मुंबई उच्च न्यायालयानं काय निर्देश दिले तेही बघा। ध्वनी प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई पोलिसांना निर्देश दिले। गणेशोत्सवात मुंबईमध्ये डीजे वाजवण्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे। रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेच्या दरम्यान डीजेवर पूर्णतः बंदी असेल। रात्री 10 नंतर आवाजाची पातळी ही 50 डेसिबलच्या आतच ठेवावी लागेल। या आवाज मर्यादेचं उल्लंघन झालं तर मुंबई पोलीस कारवाई करतील। ध्वनी मर्यादेचं उल्लंघन करणारं साहित्य जप्त केलं जाईल। डीजे साऊंड सिस्टीम, मिक्सर, लाऊडस्पीकर इत्यादी साधनं मुंबई पोलीस जप्त करतील। डीजे ऐवजी पारंपरिक वाद्य वापरा असं आवाहन पोलीस करतात। डीजे बंदीचं उल्लंघन झालं तर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाऊ शकते। डीजे बंदीचं उल्लंघन झाल्यास संबंधित गणेश मंडळाचा परवानाही रद्द होऊ शकतो। शिवाय मंडळाच्या मंडपावर इतर निर्बंध घातले जाऊ शकतात। याशिवाय आर्थिक दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे। डीजेच्या वापरामुळे एकतर ध्वनी प्रदूषण होतच होतं, पण या आवाजामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्याही उद्भवतात। गेल्या काही वर्षात या डीजेच्या दंडनाटामुळे अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले, पण तरीही डीजेचा आवाज कमी होण्याची चिन्ह नाही। मंडळाच्या कार्यकर्त्यांशी बोलूया। सर, काय सांगाल? न्यायालयाचे आदेश आहेत, मुंबई पोलीस आता जर डीजे वाजवलं तर त्यावरती जे ती कायदेशीर कारवाई करणार आहे। एक असं बघायला भेटतं की पोलीस आपल्या मुंबईचा महोत्सव आशिष शेलार साहेबांनी डिक्लेअर केला, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एवढा मोठा गाजावाजा केला आणि मुंबईचा आणि मराठी माणसांच्या जेव्हा उत्सव असतात तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी, बंदी, निर्बंध हे सगळे आपल्याला बघायला मिळतं। तसेच आता पुण्यामध्ये हा प्रकार दिसत नाही। पुण्यामध्ये बंदी वगैरे दिलेली नाही। एकीकडे हिंदू धर्म म्हणून ते पुढे आणायला बघतात। गुजराती लोकांसाठी रस्त्यावर तातडीच्या बैठकी लावतात मुख्यमंत्री साहेब, आणि मराठी सण असला की त्या गोष्टीवर निर्बंध आणणे आणि अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात। नाही, न्यायालयाचा आदेश पाळणं हे आपलं कर्तव्य आहे, पण राज्य सरकारला आमची विनंती आहे अशी की निदान काही मर्यादित कालावधीसाठी, म्हणजे गणपती उत्सव, नवरात्र उत्सव हे जे काही सण आहेत ह्याच्यावर तर तुम्ही एकदम बंदी आणू नका। थोडीशी शिथिलता द्या, पण कार्यक्रम करण्यासाठी कुठेतरी थोड्या दिवसासाठी त्याचा वापर करण्यासाठी आम्हाला तुम्ही आम्हाला सहकार्य करा। आमचा न्यायालयावर कुठलाही आक्षेप नाही, राज्य सरकारवरही आक्षेप नाही, पण त्यांनी सर्वांना सहकार्य करत आम्हालाही सहकार्य करावं आणि फक्त ही बंदी थोडी शिथिल करावी। सरकारने याबाबत थोडा विचार करावा आणि या नियमामध्ये जे ते थोडी शिथिलता आणावी असं जे ते मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता सरकारची नेमकी भूमिका यावर काय असणार आहे, कारण मराठी सण आहेत ह्यांच्यावरती थोडा अन्याय होताना पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सह मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। डीजे, लेझर लाईट किंवा इतरांना त्रास होईल अशा कोणत्याही गोष्टी महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची ओळख कधीच नव्हत्या। थोरा मोठ्यांनी सांगूनही गणेश मंडळाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी डीजेचा दंडनाट कमी केला नाही। मिरवणुकीत काहींचे जीव गेले, पण तरीही परवा नाही इतकी या डीजेची झिंग चढली आहे। ही झिंग इतकी चढली आहे की 2-4 हजारांच्या दंडानं किंवा डीजेच्या जप्तीनं ती उतरेल असं दिसत नाहीये। त्यामुळे डीजेच्या उन्मादाला आवर घालायचा असेल तर आता सणसणीत उपायांचीच गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।